नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे आर्यनच्या गावाला. आर्यनच्या गावाला भात लागवड चालू झाली आहे. तिकडेच जाणार आहोत आणि बघणार आहोत कसे भात लागवड करतात, कसं काय त्यांच्या इकडचं वातावरण पण आज सगळे एक्सप्लेन करणार आहोत. आता मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता निघलो आहे आपण, तर आता निघूयात. चला, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा मित्रांनो. तर मित्रांनो, इथून आर्यनचं गाव 65 किलोमीटर आहे. आपल्याला 65 किलोमीटर जायचं आहे लांब आणि 65 किलोमीटर आपल्याला जायचं. आता किती वाजता आहेत ते सांगू शकत नाही. आता निघूयात लवकरात लवकर. आणि आता आम्ही चासकामांच्या डॅमच्या साईडलाच आहे उभं. मागच्या साईडला चासकामांचा डॅम आहे. आता निघूयात, चला. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. खूप मजा येणार आहे मित्रांनो या ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत नक्की 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 बघा. चला. तर मित्रांनो, एक रस्त्यामध्ये आपल्याला खेकडा भेटलाय. आता असं मस्तपैकी छान असा उभा राहिला होता असं चारी पायांवर. त्याला मस्त पकडलंय आणि हा नांगा बघा मित्रांनो, हा नांगा छोटा आहे आणि हा नांगा मोठा आहे. तर मित्रांनो, हा खेकडा नाही आहे, खेकडाच आहे पण किरवा आहे. याचं नाव किरवे. किरवे इकडे असे आपल्या मावळपट्टीत किरवे बोलतात यांना, डोंगरातले खेकडे. तर आता याला देऊया सोडून आपण. जा बाबा. ओके. अरे इकडे पुढे सावण. घाबरत नाही. पकड पकड बघू शकता, जमिनीतून पाणी येत आहे. इकडे काय पाईपलाईन नाही, काय नाही, जमिनीतून येते. आणि हे पाणी गरम आहे. गरम म्हणजे थोडं कोमट आहे. काय निसर्ग आहे. भाऊच्या घराच्या शेजारीच निघले. त्याला सकाळ सकाळ काही टेन्शन नाही. हेच पाणी घेतो ना, आंघोळ करतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली आहे, एकदम चहा वगैरे नाश्ता वगैरे करून आलोय आणि आता इथं ते काय पाणी सोडतायत तिथं आलोय वावरात. आता इथं पाणी सोडल्याच्या नंतर खाली वावरात जाऊन ते रोप उपटून त्याची एक पिंडी बांधायची. पिंडी ना रे, मूठ बांधायची म्हणजे पेंडी. जुडी करायची, मेथीच्या भाजीवानी जुडी करायची आणि ती उचलून परत वावरात लावायची. तर चला जाऊयात. आर्यन चाललाय इकडं वावरामध्ये पाणी सोडायचंय. कसले आर्यन शेठ, आजचं क्लायमेट कसलंय? नादा. अरे बापरे, नाद एक नंबर. आता तुला माहित, तुझं गाव आहे, तुझं वावर आहे. हेच ना? हा हेच. नाही हे पण उपटायचंय का? आता जाऊ. वा वा वा. अरे कोणी हे कोणी
आर्यन घेऊ कुठून पटपट. मित्रांनो आपणही जाऊ पटकन आता थोडी मदत करूयात. ए काही लागणार नाही ना खाली. भात याच्यातच लावायचं का परत. पाहिजे ती फसतात बघा मित्रांनो. अरे उन्हाळ्याचं पाणी नसते ना दुसरं पीक घ्यायला. आर्यन से हाय. उपटतोय भात. कोणता आहे हा भात. हा आपण कोणता आहे. इंद्रायणी. तर मित्रांनो बघा याने आता पेंडी एक म्हणजे गोळा केली आहे आणि बांधतोय बघा कसं आता ते. बांधली की इकडे टाकून द्यायची. इथून आऊत आणि जुकाट घेऊन चाललेले आहेत रान मोकळं करायला. भैमुख लावला इथं. भिनक भिनक भिनक. तर मित्रांनो वावरात नांगर चालवतात हे आणि इथं आता चिखल करून घेतील. हा चिखल करून घेत आहेत मित्रांनो. मित्रांनो सेफ्टी बघा एकदम पॅक मध्ये जर्किंग घातले. पाऊस तर खूपच चालू आहे. रिमझिम 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 चालूच आहे आणि खूप भारी वाटते. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतोय मी भात उपटायचा आणि आता लावायचा पण घेऊ. काहीच अवघ्या तासाने 2 तासाने 3 तासाने भात उपटू. पूर्ण अवतार बघू शकता तुम्ही. पोलीस आज लवकर आज चाल असं कुठं असते वय. दिवस लावशील असा तू. रविशेड हात कार बरं. पाऊस चालू आहे सगळं. हे बघा मोसम बघा. आज करते विचारा. अनुभव कसा वाटला बंटी तुला. संध्याकाळी काय होईल ते सांगता येत नाही. मस्त चिखल केलाय मित्रांनो बघा.
या पावसात. थंडी पण लागते. सगळंच झालंय. आता मित्रांनो मी पेंडी बांधतोय बघा याची. हे अशी करायची ना. अशी 4-5 झाडं घ्यायची. झाड थोडं जरा राऊंड टाकायचा. इथं अंगठा ठेवायचा. फिरून घ्यायचं. त्याचे उरलेलं असं आतमध्ये बोट बसलं त्याच्या आतमध्ये. अरे पोचलं तिथं वर पकडायचं आणि गाठ खाली टाकलायची. गाठ खाली झाली असं फेकून द्यायचं. डायरेक्ट पाण्यात. असं पडलं की मग तिकडे साईडला एका जागेवर रचून ठेवायचं. हे बघा तिथं. फेक 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 ते पाणी फेक. बंटी भाऊ आऊ थकतानी बघा. विचारेन कधी काम केलंय का नाही का माहीत. आज आहे. बंटी भाऊ कसं वाटतंय? चल इकडल्या जवळ ना. रवी भाऊ कसं आहे? कामातला गडी आणलाय का नाही? इथंच ठेवून घ्यायचं त्याला. त्याला ती गाणी नाही काढायची बाळा. तर मित्रांनो पूर्ण वावरामधलं सगळं उपटून काढले. तिकडे ते आऊत घालतं ते. आता थोडा नांगर मारला. खूप भारी वाटलं. आता नांगर सोडून वरच्या वावरामध्ये घेऊन जाणार आहे. आणि आता इथं थोडं पाणी इकडून येतं आहे. जर पाणी इथं अजून इकडं भरलं वरच्या साईडला मग इथं लावायला चालू करणार. ते बघा मित्रांनो उपटून ह्या साईडला ठेवलं इकडं. फर्स्ट टाइम चिखलामध्ये एक्सपिरियन्स घेतो मित्रांनो. हा चिखल बघा पूर्ण पाय दबले. आर्यन दाते युवा मंच खेळ चालू का पुढे इथं. हा खूप भारी वाटतं मित्रांनो. रिमझिम 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 पाऊस चालू आहे. आणि आता मोबाईलसाठी आपण छत्री सेफ्टीला घेऊन आलोय. तर मित्रांनो ह्या साईडला वरच्या वावरात तिकडे सगळे उपटतात आहे. आणि इकडं खूपच लवकरच यांनी उपटून घेतलं कारण हा चांगला वाफा आहे. तिकडं तुटक तुटक जागा होती त्याच्यामुळे तिकडे उशीर लागला. आता इकडे एक सट्टा सगळं आहे त्याच्यामुळे इकडे येते पटापट उपट.
मित्रांनो आता लाल झालंच आहे. तर मित्रांनो आता ते सगळं उपटलेलं ते काय म्हणतात तो भात उपटलेला तिकडे नेऊन ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर आलं जेवण करण्यासाठी. आता काय करायचं लावायचं आवायचं आहे. आता आवायचं आहे म्हणजे लावायचं आहे. आवाज काय यायचा नाही तुम्हाला. आता मस्तपैकी जेवण करूयात. आजीने जेवण बनवलं. आता खातो थोडंसं खातो घासभर तेवढंच पोटाला आराम. तर चला आता जेवण करू. आंघोळ नाही केली ते पण सांग. नाही आता आंघोळ जाते वेळेत आत्ता लगेच नाही. ये रे खेकडा अजून जिवंत आहे. हा दुधी खेकडा आहे. टावेल हे टाकलो टावेल टाकलो टावेल दे टाकलो. काय रे टावेल घे दादा. टावेल घेतो तो पलीकडं हा घेते आणि का. 1 hour later. तर मित्रांनो जेवण केलंय आणि आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली आहे. जर्किंग वगैरे घातलं आहे. खूप मजा येते. फर्स्ट टाईम मी भात लावण्याला आलो आहे. ते पण आपल्या आर्यनसोबत. ह्या साईडला बघू शकता इकडं बाया कशा भात लावतात ते. असं एका लाईनीत बरोबर भात लावतात ते. अर्ध निम्म तर भात लावून झालेला आहे मित्रांनो. आता इथून परत त्या दुसऱ्या वावरात पण जायचे. हे लावून चल. हो मस्त एक नंबर भात लावतात. तू लॉक करते आता. तो ऐकत नाही तुला बंटे आता. तू नाही दिसत आहे. तू दिसतोय ना. तो हाच तो खायला भूक लागली होती म्हटलं घरी न्यावा. तर मित्रांनो इथलं सगळं लावून झाले. तर हे गेले तिकडं. आता ते तिथल्या वरच्या वावरात जायचे. आता तिथं परत लावायला चालू करणार.
तर मित्रांनो त्या वावरातले आता लावून झालेले आहे. आता तिकडे पलीकडच्या वावरामध्ये चाललो आहे सगळे. तर मित्रांनो आता चहा पिऊया आणि मग तिकडच्या वावरामध्ये जाऊया मस्तपैकी. थंडी वाजून आली आहे खूप. पाऊस चालू आहे वरतून. भुरभुर भुरभुर पाऊस चालूच आहे. पहिला एक्सपिरियन्स आहे मित्रांनो माझ्या लाईफमधला भात लावण्याचा आणि खूप भारी वाटतं. आणि इथं रेंज नाही आहे, काही नाही आहे, कोणाची तकतक नाही, कोणाचा फोन येणे नाही, कोणाचा मेसेज येणे नाही, काही टेन्शन नाही. आपण आपल्या याच्यावरच धुंदीत. खूप भारी वाटते. तर मित्रांनो पावसात लेमन टी चहा पिण्याचा एक नंबर असा आनंद येतो. आणि असंच आम्ही चहा पितोय. चाललोय तर मित्रांनो त्या वावरातले आता लावून झालेले आहे. आता तिकडे पलीकडच्या वावरामध्ये चाललो आहे सगळे. तर मी आलो आहे पुढं. मागून येता येते. खूप मजा येते मित्रांनो. आणि भात लावताना मी पण लावला. भात लावताना आपल्याला वाटतं सोपं आहे, पण सोपं काहीच नाही आहे मित्रांनो. खूप अवघड आहे. कंबर पाठण एक होऊन जाते सगळी. आणि पायांची बोटं हातांची बोटं पूर्ण दुखत आहे ते. आणि त्यांची स्पीड पाहिली तुम्ही तर एक कार्यकर्ता आहे, काय त्याचं नाव काय माहिती मला, ओळख करून देतो मी. त्याची स्पीड म्हणजे स्पीड आहे खूप फास्ट. म्हणजे लेडीजपेक्षा फास्ट तो लावतोय भात. मानलं पाहिजे त्याला. हा खूप भारी वाटते. तर मित्रांनो सगळे गेलेत पुढं. आता निवद राहिला होता ते शेताला निवद द्यायचा. निवेद्य घेऊन चाललोय आम्ही. पूर्ण खडे टोचतात रस्त्याचे. आर्यन कसं वाटतंय? भाऊ पायाला असे रुततेत, दगडी असे रुततेत, खडे चालता येत नाही. हा हा हा. एक नंबर प्लेस आहे बघा मित्रांनो. पाणी धबधबा बघा, आमच्या इथला धबधबा एक नंबर. सगळं डोंगरामधलं पाणी येतं मित्रांनो. हे एक नंबर मस्त. तर मित्रांनो इथं सागर आपला खत शिपतोय. ठेवायला लागतो पहिला भात लावायच्या टायमिंगला. बांधवर हा सॉरी बांधवर. धुरा आमच्या इकडे बोलतात, इकडे बांध बोलतात. आता निवड ठेवायला लागतो 5 पानांवर. आता हा ठेवलाय तिकडे चालू करतील भात लावायला.
तर मित्रांनो फायनली सगळं झालेलं आहे. मोकळं झालेलो आहे आम्ही. आता सगळेजण खाली हातपाय धुतात आहे आणि आता निघूयात आपण घराच्या दिशेकडे. तिथून आपल्याला पलीकडच्या साईडला जायचं. खूप मजा आली आणि शेवटला मी पण भात लावला. भारी वाटतं, खूप भारी वाटतंय. कायम तेच बोलतोय मी, खूप भारी वाटतंय, भारी वाटते, भारी वाटते. खरंच खूप भारी वाटते. एक नंबर. आज आंघोळ केली नाही तरी पण इतकं चिकना दिसतोय. माझं मलाच कळत नाही रहस्य काय मग पॉन्ड पावडर लावली नाही. ते धुतलं परत तोंड त्याच्यावर. हा हा, हे बघा खूप छान. पावसात मला मज्जा वाटते. पण इथं माझा मोबाईल दिसतोय. एक नंबर. मित्रांनो तुम्ही कुठं गेलात तर फुल एन्जॉय करा. मोबाईल जरा साईडला ठेवा किंवा एरोप्लेन मोडला टाकून द्या. आता तुम्ही कुठं गावाला वगैरे गेलात, कोणाच्या मित्राच्या इथे गेलात, कुठं तुमच्या गावाला गेलात, फ्लाईट मोडवर मोबाईल टाकून द्या आणि आपला दिवस कसा जाईल ह्याच्यावर लक्ष द्या आणि पूर्ण दिवस एन्जॉय करा. खूप भारी. शिवाच्या गाडी लावून ब्रेक आहे हा हा, काय इकडून पाणी वाहतंय एकदम कडक मध्ये आणि काय तो पाण्याचा आवाज, काय ती फिलिंग. अगं बाई. ती बाई आहे ना खरंच म्हणजे व्हायरल झाली. अगं बाई ह्या कानात. चला मित्रांनो आता घरी गेलो भेटूयात. हा आता इथून खेकडे पकडायला जायचं म्हणतोय. आता बघूया, खेकडे पकडायला जायचं म्हणलं तर खेकड्यांचा ब्लॉग आला तर याच्यातच येईल, नाही तर मग खेकड्यांचा ब्लॉग दुसरा येईल. तो पण नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात धन्यवाद. मंडळ आपले आभारी. आणि मित्रांनो असाच सपोर्ट करत जावा. तुमच्या सपोर्टमुळेच मी अजूनही करेल व्हिडिओ आणि मला पण एक करूशी वाटतील, एक आनंद भेटेल. हा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. शेअर तर नक्कीच करा मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए. कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.